मात्र उत्तम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. काय सुंदर अचूक टप्पावरती पडलेला हा चेंडू असंच म्हणावं लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क जाताना बघूयात या चेंडूवरती नेमकं काय होतंय. मोठा असा रनअप आहे, वेगवान हा गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू जणू काही बॅटीचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे गोलंदाजाला आणि कदाचित वॉर्निंग देण्यात येते ती म्हणजे आमच्या पंचांकडून आणि अर्थातच उत्तम उत्तम असं निरीक्षण आमच्या तिन्ही पंचांकडून मैदानात सुरू असलेल्या सामन्यावरती. तुम्ही बघू शकता KPL 2026 हा थरार आहे. पर्व 9 आणि 9व्या पर्वातील शेवटच्या दिवसातील सुरू असलेला हा पहिला पहिला सामना आहे आणि आज आपल्याला कळणार आहे ही चमचमणारी ट्रॉफी नेमकी कोणाच्या घरी जाणार आहे. त्याचबरोबर मिळणारी ही ब्लॅक ब्युटी बुलेट कोण घेऊन जाणार संध्याकाळी कळणार. तत्पूर्वी पुढचा चेंडू पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. मस्त आहे. चेंडूचा टप्पा अगदी आखीव रेखीव मोजमाप करून टाकतोय आणि म्हणूनच की काय कदाचित आपण इथे बघू शकतोय लो स्कोरिंग मुकाबला होतोय की काय ही भीती आहे. मात्र अजूनही 7 षटक हातामध्ये आणि म्हणूनच पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क फुल टॉस टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता. मात्र चेंडू विसावतोय डायरेक्ट क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. धन्यवाद डीजे मनापासून तुमचे आभार. आणि पुढचं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज अमन ऑन द मार्क येताना आणि सामना करतोय तो म्हणजे वीरू. वीरू आपल्या संघासाठी आतापर्यंत एकदम तडफदार अशी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. मात्र या सामन्यामध्ये तो नेमकं काय योगदान आपल्या संघासाठी देऊ शकतोय हे बघण्यासारखं आहे. ऑन द मार्क येत असताना अमन बॉलिंग मार्क वरून सुरू करतोय तर सामना करतोय वीरू. आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला मात्र फार सुंदर असं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र तितका चांगला नाही आणि त्यापेक्षा गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल. खरं तर जिथे धावचित होण्याची संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पण हरकत नाही, एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 1 गडी बाद 7 वरती. चला ऑन द मार्क जाताना पुन्हा एकदा आपल्या जागा घेताना तुम्ही बघू शकता एक साधारणतः 16 ते 17 पावलांचा किंवा त्यापेक्षा 1-2 पावलांचा जास्तीचा तसा रनअप वेगवान असा गोलंदाज आणि सामना करतोय फलंदाज. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू 1 बाउन्स जातोय. 2 बाउन्सच्या नंतर सीमारेषेच्या पार मिळतोय चौकार. डीजे डीजे रोहित रजनीश या चॅनलवरती KPL 2026 पर्व 9व्याचा हा उभा असलेला थरार आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना आहे आणि इथे मात्र गुडलेंदवर टाकलेला चेंडू दोघांना हे चकवा देत 22च्या स्वरूपाने चेंडू जातोय. माफ करा, बॅटीची आतली कडा घेऊन सीमारेषेच्या पार.
चेंडूच्या खाली उत्तम अशी कॅच झेल पकडण्यात आलाय. आणखी एक हादरा बसलाय तो म्हणजे एस एस या संघाला. डीजे Three, two, one, let's go. पासून तुमचे आभार. आणि बघू शकता अमन आतापर्यंत 3 चेंडूवरती 5 धावा खर्च करून चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी अमन ऑन द मार्क. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत एक उत्तम असा गडी त्याने टिपलेला आहे. आता मात्र अक्षय ऑन द मार्क येताना पहिलाच चेंडू सामना करतोय. डावखुरा फलंदाज आहे आणि पहिला चेंडू काय उत्तम फटकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. अंपायर म्हणताय चौका. डीजे आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अमन ऑन द मार्क जाताना सामना करतोय अक्षय. पहिल्याच चेंडूवरती 4चा समाचार त्याने दिलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र बॅटीच्या मधोमध निघालाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. घरात नाही तुषार आणि म्हणूनच की काय पंच दोन षटकांअखेर 2 गडी बाद 21 वरती येऊन पोचलेला हा संघ आहे. उज्ज्वल ऑन द मार्क. गोलंदाजी एंडवरती जाताना गोलंदाजी मार्कवरती जाताना उज्ज्वल बघूयात आपल्या संघासाठी नेमकं काय योगदान देऊ शकतोय. पण तत्पूर्वी फलंदाजीसाठी आलेला हा सुद्धा फलंदाज वेगवान. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड टाकलेला स्लोअर असा बुंदामध्ये गेलाय. मात्र एक धाव चोरटी घेण्यामध्ये यश मिळाले फलंदाजाला आणि बाय वन गेट वन फ्री म्हणून दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाज. आणि बघू शकतो आपण स्कोरवर येऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 23 वरती. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 23 वरती आलेला बघू शकतो आपण. याच्यानंतर पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता. शेवटच्या क्षणाला चूक झाली, मोजण्यात गलती झाली आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे उज्ज्वल याला. इथे 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 जोरदार मारण्याचा मानस. मात्र काय उत्कृष्ट निरीक्षण उज्ज्वल याचं. जसं पाहिलं की फलंदाज जागा बदलतोय लेगबाईच्या स्वरूपाने. पंचांचा निर्णय. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा आणि संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 24 वरती. अगदी हळू धीमा स्लो चाललेला हा सामना आहे. बघू शकता अगदीच मुंबईवरून निघालेली स्लो विरार लोकल की काय असं वाटतंय. मात्र हरकत नाही. जर चांगला सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल
तर अक्षयला खेळावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने जोडल्या आहेत. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र चेंडू मधून गती काढून घेतली उज्ज्वल याने आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय उज्ज्वल याला. अक्षय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवून 250चा स्ट्राईक रेट मनाशी बाळगत पुढे चाललाय. मात्र म्हणतात ना, इथे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो आणि पंचांचे दोन्ही हात जेव्हा समांतर तेव्हा एक धाव अवांतर वाईटच्या स्वरूपाने एक धाव संघाच्या खात्यात जमा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी उज्ज्वल पुन्हा ऑन द मार्क आणि आता मात्र बॅट फिरवली, मात्र बॅटीचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे उज्ज्वल याला. आतापर्यंत उज्ज्वल याने 4 चेंडूत अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. उत्तम, अतिउत्तम म्हणावं लागेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. अक्षयला अक्षरशः त्याने उभा केलंय पण आपल्याला माहितीये डावखुरा फलंदाज अक्षय. वन टू गो, एक चेंडू अजूनही बाकी आहे. वन टू गो वरती आलेला षटक आहे. वाईट पकडली तरी पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक लेग बाय आली, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर वाईट टाकला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं. वन टू गो, शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये एकूण 3 निर्धाव चेंडू आले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती एक लेग बाई झाला आणि एक वाईड आला, त्याच्यामुळे वन टू गो वरती आलेलं हे षटक आहे. आणखीनही एक चेंडू बाकी आहे. जाताना गोलंदाजी करताना आणि हा पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव असा चेंडू टाकण्यात यश मिळाले, ते म्हणजे एबी याला. काल आपण बघितलं होतं तुफान अशी फलंदाजी करत आपल्या संघासाठी 50 उभा केली होती त्यांनी. 1 मॅन शो त्याचा चालू होता आणि हाच तो एबी पुन्हा एकदा ऑन द मार्क येताना दुसरा चेंडू टाकण्यासाठी सामना करतोय शैलूने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, मात्र फक्त 3 धावा जमा केल्यात आणि हा चेंडू मात्र ब्लॉक होल मधून खोदून काढलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. काय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि कदाचित आपल्या संघासाठी एक धाव वाचवण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे जर्सी नंबर 06 याला. उत्तम, बघू शकतो आपण एक चांगला सामना चालू आहे. KPL 2026 पर्व 9व्या पर्वातील शेवटचा दिवस आहे. पहिल्या सत्रातील पहिला सामना प्रगतीपथावरती आहे आणि तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा अक्षय ऑन द मार्क येताना डावखुरा फलंदाज लगी तो छगी या हिशेबात खेळणारा. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फील्ड केलाय आणि हातात घेऊन रांगत गेला असता गोलंदाज तरी सुद्धा आरामशीर आपण बघू शकतो की नक्कीच धावचीच होऊ शकला असता, मात्र जिथे एक धाव झाली असती तिथे 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय आणि म्हणूनच संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 2 गडीबाज 28 मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा मानस भाग्य देत आहे बहादूर का साथ असं म्हणत उत्तम असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि या सगळ्या गदारोडीत या सगळ्या दरम्यान धावून तब्बल 2 धावा पूर्ण केल्या आहेत, त्या म्हणजे अक्षय याने आणि त्याला साथ दिली आहे शैलूने. आता
2-2 गोवरती आलेलं हे षटक आहे. आपण बघू शकतो पाहिजे तसा स्कोर उभा करता आला नाहीये. 8चा रन रेट ऑन द मार्क असताना इथे मात्र बॅटीची आतली कडा आणि चेंडू चुंबन घेतोय, फर्निचर डिस्ट्रीब्युशन होतंय आणि म्हणूनच की काय आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे SS या संघाला. तो म्हणजे AB तत्पूर्वी DJ. प्यार करेंगे तुमने लगा दो हर बत्ती बुझा दो पर्दे गिरा दो DJ आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ आता अशा एका जागेवरती उभे आहेत की हारण्यासाठी काहीच नाहीये आणि जिंकण्यासाठी मात्र पूर्ण आसमान अभी बाकी हे मेरे दोस्त असं म्हणत दोन्ही संघ कसोटीचे प्रयत्न करताना तर दिसत आहेत. नवीन गोलंदाज राहुल ऑन द मार्क येताना पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटकावलाय, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय झणझणीत चौकार. धन्यवाद DJ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन अमन ऑन द मार्क येताना सामना करतोय शैलू. पुन्हा एकदा पुढे येऊन जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र कानामध्ये हितगुज करत चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे गोलंदाजाला. तुम्ही बघू शकता जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र असं म्हणतात ना क्रिकेटचा सामना म्हटल्यानंतर फक्त हत्तीसारखी शक्ती असून चालत नाही, तर मन मेंदू आणि मनगट यांचा मेळावा असणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हळूवार कट केलाय, उत्तम असं क्षेत्ररक्षण, थ्रो मात्र फारच वाईट असा म्हणावा लागेल. म्हणजेच पालत्या गड्यावर पाणी आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलाय तो म्हणजे लॉंगॉमच्या दिशेने उभा असणाऱ्या या खेळाडूने. आणि जणू काही असं वाटतंय की आपण नेमकं झालंय काही कळत नाही, मात्र चेंडू हातामध्ये बसायला तयार नाहीये. तुम्ही बघू शकता जिथे एक धाव सुद्धा झाली नसती आणि कदाचित एक बळी सुद्धा मिळाला असता त्या ठिकाणी 3 धावा घेण्यामध्ये यश मिळालं आणि फक्त यश नाही मिळालंय तर तुम्ही बघू शकता अमन याने आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. इथे कमबॅक त्याचा होऊ शकतोय का बघण्यासारखं आहे. राहुल जे ऑन द मार्क येताना पहिलाच चेंडू खेळतोय राहुल, सामना करतोय अमन याचा आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा मानस होता. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो आणि जोरात बॉल आपटला म्हणून पंचांच्या मार्फत एक धाव एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात संघाच्या खात्यात जमा. 4 गडी बाद 38 वरती येऊन पोहोचलेला हा संघ आहे. 4 गडी आतापर्यंत बाद करावे लागलेत, मात्र तरी सुद्धा प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही ऑन द स्क्रीन बघू शकता 68 वरती आलेला आहे आणि अर्थातच 68 हा स्कोर का सन्मान्य म्हणता येणार नाही. पुढचा चेंडू ऑन द मार्क आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटीची लागली वरची कडा आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळाले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय राहुल याला. पुढचा चेंडू ऑन द मार्क, बॉलर पुन्हा एकदा आणि सामना करतोय आता मात्र शैलू. पुन्हा एकदा शैलू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू टाकतोय, नुसतीच बॅट फिरवली म्हणजे बॅटीला बॉल लागत नसतो. चरक्या बरोबर फोटून काढला म्हणून कोणी काही गांधी बनत नसतो आणि लोखंडाला कलई केली म्हणून लोखंडाला कोणी चांदी बोलत नसतो, असं काहीच समीकरण आहे. पण बघूयात, बघता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज शेवटचा दिवस आहे, आज आपल्याला कळणार आहे कोण विजेता ठरणार आहे आणि इथूनच
पुढचा चेंडू, उत्तम चेंडू, त्याचा दिलाय उत्तम सन्मान, समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू विसावतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि विसावलेल्या हातातला चेंडू हातात खेळवत ठेवायचा नसतो, थ्रो मारायचा असतो. आणि जिथे खरं तर एकच धाव झाली असती तिथे 2 चोरट्या धावा घेण्यामध्ये यश मिळालंय, म्हणजेच 1+2 बरोबर 3 धावा जमा करण्यात यश मिळालंय. ते फलंदाजी संघाला 5 ओव्हर अखेर 4 गडी बाद 42. डीजे साफ पता चल रहा है। बंद कमरे में प्यार करेंगे, बंद कमरे हा चेंडू आहे, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स पडताना चेंडू हातात विसावतोय, उत्तम असं थ्रो म्हणावा लागेल, आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे फलंदाजाला. उज्ज्वल पुन्हा एकदा ऑन द मार्क येत असताना आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा ज्याने खर्च केला होता असा हा गोलंदाज आहे, आणि 6वं षटक प्रगतीपथावर आहे. संघासाठी 6वं वैयक्तिक पहिलं, माफ करा, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन उज्ज्वल ऑन द मार्क आहे. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे उज्ज्वल याला एक अतिशय उत्तम, शांत, स्वाभाविक आणि शिस्तप्रिय असा गोलंदाज ज्याला आपण म्हणू शकतो उज्ज्वल. तुम्ही बघू शकता, छोटासा रन पे, क्लीन अशी ऍक्शन आहे, आणि कलाइयों का उत्तम इस्तेमाल ज्याला म्हणू शकतो ना, त्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात. थ्रो खरं तर चांगला होता, कलेक्ट करता आला नाही, मात्र नुकसान नाहीये, एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे, ते म्हणजे राहुल याला. आता मात्र शैलू याच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे, आणि फुल टॉस बनवलेला चेंडू जोरात मारलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. दिशेने खूप सुंदर, म्हणजे जसं एखाद्या सुईतून दोरा व्हावा असा दोघांच्या मधून चेंडू जाणार आहोतच, पण पुढचा चेंडू इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रयत्न यशस्वी, आणि काय सुंदर हा फटकाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार खेळाडू कक्षामध्ये, आणि मिळतायत पूर्ण आणि इथे इथे मात्र मागच्या बाजूने मारलाय का याच्यासाठी निर्णय थर्ड अंपायर पर्यंत पोहोचलाय, चौकोन बनलाय. या चौकोनामध्ये बघूयात नेमका काय निर्णय लागतोय. तोपर्यंत सुमधुर गाण्यांचा आवाज आमच्या डीजे सोबत. धन्यवाद डीजे, मनापासून आभार. आणि पंचांकडून आलेला निर्णय तो म्हणजे फेअर शॉट आहे, कुठल्याही प्रकारचा गडबड नाही, गोंधळ नाही. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश, आणि इथे मात्र पंखा फिरलाय आणि बॅटिंग पॉवर प्ले चालू झाल्याचा इशारा
मुख्य पंचांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलाय. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 7व्या षटकापर्यंत येईपर्यंत 4 गडी बाद झालेत. संघ उत्तम अशा कामगिरीसाठी ओळखला जातो, मात्र मोठे फटके आतापर्यंत पाहिजे तेवढे लागले नाहीयेत. मात्र आता संधी आहे, बघूयात बॅटिंग पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा घेता येतोय. आणि 4 गडी बाद 58 वरती आलेला एस एस चा हा संघ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र उत्तम असा पाय पकडून टाकलेला चेंडू होता आणि 22च्या स्वरूपात आपण बघू शकतो 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे 4 गडी बाद 58 वरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुमित ऑन द मार्क. आतापर्यंत उत्तम असं षटक हाताळलंय, दुसरं षटक घेऊन तो प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने उत्तम मारलेला फटका आणि चेंडू फील्ड केला जातोय, पुन्हा एकदा पाठवला जातोय. या सगळ्या गदारोळीमध्ये 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय, ते म्हणजे शैलू याला. मात्र एक शॉट खोदा पहाड निकला चुहाद. 22 धावा पळाल्या, मात्र 1 सेंटीमीटर कमी पडलं म्हणून काय झाले, 1 धाव डायरेक्ट कपात केली जाते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजेच आपण बघू शकतो की 1 शॉट पळाल्यामुळे स्ट्राईकवर जरी पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली आहे, मात्र बॅटीचा आणि बॉलचा काहीच 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 संपर्क नाहीये आणि म्हणून आणखीन एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. आतापर्यंत वैयक्तिक दुसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन येत असताना सुमित पांडे खूप छान असं आपण बघू शकतो की आतापर्यंत अवघ्या 7 धावा खर्च केल्या आहेत, 1 गडी त्याने बाद केलाय आणि संघासाठी सेकंडला 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. 3-2 गो वरती आलेलं षटक आहे. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र दिशाहीन गोलंदाजी सुमित यांच्या मार्फत आणि म्हणूनच वाईटच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळाले. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 गडी बाद 61 वरती. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा इथे तुम्ही बघू शकता थोडीशी गडबड गोंधळ झाले आणि काय उत्तम असा नेम दोन्ही यष्टी रक्षकावर मारलाय आणि इथे मात्र धावचीत झालेला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी येतोय, जो जागा घेतोय तो म्हणजे शेहबाज. बघूयात काय करतोय आपल्या संघासाठी. शेवटचे 8 चेंडू त्याच्या हातामध्ये आणि इथे समोरच्या दिशेने मारलेला पटकाय 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार, जणू फिरवली बॅटीची तलवार. अंपायर म्हणतायत द्याना झणझणीत चौकार. धन्यवाद. आणि मालाड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या दादांकडून लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. मात्र इथे 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 थोडीशी चूक झालेली आहे आणि चूक झाल्यामुळे निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. इथे ओव्हर संपलेली आहे. 7 षटकांअखेर 5 गडी बाद 65. डीजे
डीजे मनापासून तुमचे आभार. आणि आता नवीन गोलंदाज ऑन द मार्क जाताना बॉलरचं नाव काय? अभिषेक. बघूयात अभिषेक आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतोय. पहिला चेंडू बॅट्समनच्या हाताखाली टाकलाय, चेंडूची केली आहे आणि बघू शकतो झणझणीत षटकार. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये झाल्यात जमा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीच्या खालून उत्तम असा भिरकवलाय, मात्र चेंडू फक्त वर गेलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि चेंडू फील्ड होऊन पुन्हा एकदा मैदानाच्या खेळपट्टीवर येईपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. प्रयत्न मात्र फुल स्टॉप फसलेला आहे का यशस्वी झालेला आहे याच्यासाठी जाऊयात थर्ड अंपायर कडे. बघूयात पंचांकडून काय निर्णय येतोय. तोपर्यंत ऐका. संख्या अजूनही 5 गडी बाद 73 वरती. पाहिजे तेवढा मोठा स्कोर खरं तर उभा करता आलेला नाहीये, मात्र हरकत नाही. प्रमोद ऑन द मार्केट स्ट्राईक वरती प्रमोद दे आणि बघूयात प्रमोद आपल्या संघासाठी काय करतोय. उत्तम चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू तुम्ही बघू शकता. ब्लॉक होलचा हा जो चेंडू आहे हा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 2 गो. शेवटचे आणि शेवटचे दोन दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूयात या 2 चेंडूवरती नेमकं काय होतंय. समोरच्या दिशेने मारलेला उत्तम असा फटकाय, चेंडू जातोय सीमा रेषे पार, टाकलाय अंगार. 6 धावा, त्याला म्हणतात षटकार. रिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आणि इथे पुन्हा एकदा उत्तम असा फटका म्हणावा लागेल. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषे पार, फलंदाजाने केली आहे शिकार आणि अंपायर्स म्हणतायत याला म्हणा झणझणीत षटकार.
सामना चालू करतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती, पहिलाच चेंडू पलटी मारण्याचा प्रयत्न एबी याच्या माध्यमातून, मात्र प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे विशाल याला. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल ऑन द मार्क, सामना करतोय एबी आणि इथे मात्र काय सुंदर असा फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार डीजे. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला, समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू फील्ड होईल, पुन्हा येईल, मात्र या सगळ्यांच्या दरम्यान एकदम मोठा असा विकेट आणि अगदी सहजरित्या घालवलाय तो म्हणजे श्रीफास्ट, माफ करा, शिवराय फायटर्स या संघाने. हा खरं तर एबीचा विकेट होता आणि एबीचा विकेट एवढ्या सहजरित्या देतील वाटलं नव्हतं, मात्र हरकत नाही, क्रिकेटचा हा खेळ आहे, अनिश्चिततेचा हा खेळ आहे आणि एक गडी बाद होतोय 6 धावांवरती. आहे आणि तसं पाहायला गेलं तर उत्तम हाताळले ते म्हणजे विशाल याने. एक षटकार आला, मात्र त्याच्यानंतर आपण बघू शकतो निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय आणि पुढील दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेकीसाठी आपण यायचंय. जे बघू शकतो नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय आणि काय निर्णय घेतला जातोय. शिफा स्ट्रायकर्स याचे कर्णधार नाणेफेकीसाठी आलेले आहेत आणि इथे बघू शकतो या सगळ्या गदारोळीत एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. डीजे. धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. बघू शकतो की नवीन गोलंदाज ऑन द मार्क येताना सुलतान. बघूयात सुलतान आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतोय. त्याचा सामना करतोय नितेश. आतापर्यंत नितेश यांनी पाहिजे तशी कामगिरी केलेली नाहीये. 3 चेंडू खेळलाय आणि अवघी 1 धाव जोडण्यामध्ये यश मिळालंय. मात्र फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल चेंडू, बॅटीची केली तलवार, मिळतोय झणझणीत षटकार. डीजे. प्ले मध्ये बघू शकता काय सुंदर षटकार मारला होता तो म्हणजे नितेश यांनी. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी नितेश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र भरपूर बाहेरचा चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता आणि म्हणूनच पंचांचे दोन्ही हात समांतर. 1 धाव अवांतर, 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 1 गडी बाद 14 वरती. आणि इथे इथे तुम्ही बघू शकता उत्तम कमबॅक म्हणावं लागेल. आतापर्यंत पहिलाच
लिगल डॉट डिलिव्हरी टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे सुलतान याला. पुन्हा एकदा बॅटीच्या कालून चेंडू भिरकावलाय आणि चेंडू विसावतोय तो डायरेक्ट राहुल याच्या हातामध्ये. बघूयात पंचांनी दिलाय आउटचा इशारा आणि पुढचं षट माफ करा पुढचा नवीन फलंदाज खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी आलेला आहे आणि ज्यांचं नाव आहे योगेश. योगेश बघूयात आपल्या संघासाठी काय करतो. योगायोग जुळवून आणतोय का. आतापर्यंत 20 मॅचेस मध्ये 211 धावा त्याने जोडलेल्या आहेत आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये त्याला यश मिळालंय आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 15 वरती. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही संघाचे कर्णधार पुन्हा एकदा टॉस उडवण्यासाठी आलेले आहेत आणि दोघांनाही विनंती आहे की आपण टॉस बॉक्स पाशी यायचंय जेणेकरून आपण लगेचच नाणेफेकीचा कौल लावून घेणार आहोत. त्या दरम्यान आपण बघू शकतो निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे सुलतान याला. मोहम्मद सुलतान आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत 8 धावा त्याने जोडलेल्या आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि स्वतःच फील्ड केले. 2 षटका अखेर 2 गडी बाद 15. KPL 2026 सीझन 9 पर्व 9 आणि या नव्या पर्वातील शेवटच्या दिवसातील दुसरा सामना जो होणार आहे तो म्हणजे शेफा स्ट्रायकर्स विरुद्ध पठाणवाडी यंग ब्रिगेड. चला यांची नाणेफेक आपण लगेच बघणार आहोत. तत्पूर्वी पॉइंटच्या दिशेने आलेला हा चेंडू आहे फील्ड केला गेलाय पुन्हा पाठवला गेलाय. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळाली आहे. आपण बघू शकतो एकीकडे जयेश दुसरीकडे सूर्या दोघेही कर्णधार टॉस बॉक्सच्या इथे येताना या षटकानंतर आपण लगेचच टॉस बॉक्स कडे जाणार आहोत. दोघांमध्ये नाणेफेक कोण जिंकणार आहे बघण्यासारखं आहे. विशाल पुन्हा एकदा ऑन द मार्क येताना आणि उत्तम असा बॅक ऑफ द हँड टाकलेला चेंडू मात्र दिशाहीन म्हणावं लागेल आणि म्हणूनच की काय पंचांमार्फत निर्णय देण्यात आलेला आहे. 1 अतिरिक्त रन संघाच्या धावसंख्येत झालेली आहे वाढ. 2 गडी बाद 16 आणि KPL पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक झालेत गोळा. तुम्ही बघू शकता स्वर्गवासी राजू मोरे स्टँड इथे आतापासूनच गर्दी व्हायला सुरू झालेली आहे आणि इथे बघू शकतो आपण समोरच्या दिशेने मारलेला आणि उत्तम असा झणझणीत षटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या आपण बघू शकतो टॉस बॉक्स मध्ये पुढील दोन्ही संघाचे कर्णधार दिसत आहेत आणि या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय हे बघण्यासारखं आहे. पण तत्पूर्वी चेंडू जातोय सीमारेषे पार मिळतोय षटकार आणि शिफा स्ट्रायकर यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. लवकरात लवकर आपण निर्णय कळवायचा आहे. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये काय सुंदर असा
षटकार मारलेला आहे, लगातार 2 षटकार. आणि तुम्ही बघू शकता काल जशी अनाउन्समेंट झाली होती, जर 4 लगातार षटकार मारण्यात यश आलं तर 1001 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. आणि या पारितोषिकाला जणू काही माझीच नजर लागली की काय, आणि चेंडू डायरेक्ट विसावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि आणखीन एक गडी बाद होतोय तो म्हणजे फलंदाजी संघाचा डीजे. नवीन फलंदाज ऑन द मार्क येताना सुमित बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतोय. इथे पहिला चेंडू सुमितच्या बॅटीच्या स्लॉट मधला चेंडू, मात्र सुमितच्या बॅटीची लागली कडा आणि सुमित जसा आला तसाच परत गेला. आणखीन एक झटका लागतोय तो म्हणजे फलंदाजी संघाला. आणि आपण बघू शकतो की 4 षटकांअखेर, माफ करा 3 षटकांअखेर 4 गडी बाद, 28 डीजे. आयोजक आपल्याला विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरून एक चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. मैदानामध्ये आमचे दादा आले आहेत, त्याचं खूप खूप आभार. आणि आपण बघू शकतो KPL 2026 पर्व 9 आणि 9व्या पर्वातील उभा राहिलेलं हे साम्राज्य स्वप्न, ज्यांच्या स्वप्नातून खरं तर उभा राहिलेलं हे साम्राज्य आज KPL प्रेसिडेंट आपल्यामध्ये पुन्हा एकदा उपस्थित राहिलेले आहेत. क्षीरसागर दादा आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं मी प्रथमेश आपल्या मनापासून स्वागत करतो, शब्दपुष्पांनी स्वागत करतो. आपण स्क्रीनवरती बघू शकता की KPL 2026 पर्व 9 आणि या 9व्या पर्वातील एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम दिवस रात्र एक करत रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ गेली, पोटाचा गोळा केला, मात्र KPLचं हे साम्राज्य उभा केलंय असे KPLचे प्रेसिडेंट आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्या अनेक दिवसापासून स्वतः वैयक्तिक मैदानात उपस्थित राहून प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक पंचांना, प्रत्येक समालोचकाला स्वतःहून भेटतात, काय समस्या असेल जाणून घेतात आणि फक्त समस्या जाणून घेत नाहीत तर ते सोडवण्याचं काम सुद्धा करतात. असे परशुराम दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि आपण बघू शकता नवीन गोलंदाज ऑन द मार्क तर आहेच. इथे मात्र ब्लॉक होल मधून लेग साइडच्या दिशेने चेंडू फिरवलाय आणि ज्या संघाने खरं तर मग अशी नाणेफेकीचा कौल जिंकला होता, याच्यानंतरचा सामना ज्या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे असे शिफा स्ट्रायकर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला दिसून येतील. आणि शिफा स्ट्रायकर बघू शकतो आपण की मागच्या काही मॅचेस मध्ये पाहिजे तसं योगदान, नेतृत्व, कर्तृत्व करू शकणार नाही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ऑन द मार्क, सामना करतोय योगेशच्या बॅटीच्या खाली दिलेला हात आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय झणझणीत षटकार. 6 धावांनी उसळी घेतली, ती म्हणजे स्कोर बोर्डने. गोलंदाजाचं नाव एकदा आपल्यापर्यंत येऊ द्या. अक्षय, प्रशांत, काय उत्तम
बघू शकता प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्या कॅमेरामॅन दादांनी लगेच दाखवलंय. धन्यवाद शुभम, तुझे मनापासून आभार. आणि तुम्ही बघू शकता पॉइंटच्या दिशेने गेलेला हा चेंडू फील्ड केला गेलाय आणि फील्ड करून पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये टाकेपर्यंत एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे अंकित याला. आणि आता पुन्हा एकदा सामना करतोय योगेश. बघूयात योगेश आपल्या संघासाठी नेमकं काय करू शकतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 2 धावा जमा केल्यात. इथे मात्र जोरदार मारण्याचा मानस होता, मानस पुन्हा फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे प्रशांत याला. नावाप्रमाणे अगदी शांत चालू असलेली ही ओव्हर, प्रगतीपथावरती असलेलं 4थं षटक, वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक हाताळतोय तो म्हणजे प्रशांत. आतापर्यंत 7 धावा त्याने जरी खर्च केल्या असल्या तरी तुम्ही बघू शकता ग्राफ 6-1-0. बघूयात पुढचा चेंडू नेमकं काय होतंय. सामना करतोय योगेश. इथे इथे मात्र उत्तम असा गुड लेंथ वरून चेंडू टपकावलाय, तो म्हणजे लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क जाताना गुड लेंथ वरून टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने हळूवार फटकावलाय आणि चेंडू फील्ड केला जातोय, पुन्हा पाठवला जातोय. या सगळ्या गदारोळीमध्ये मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश मिळालंय, ते म्हणजे योगेश याला. आपण बघू शकतो अंकित आणि योगेशची जोडी, एकाने 2 चेंडूमध्ये 7 धावा जमवल्यात असा अंकित पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ऑन द मार्क येताना सामना करतोय प्रशांतचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि काय सुंदर फटकाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. अंपायर्स म्हणतायत द्या ना, झणझणीत चौकार. तुम्ही बघू शकता गोलंदाजाचे नाव जयेश. थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडस चेंज केलेलं आहे, बदल केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता जयेश 4 आतापर्यंत मॅचेस खेळलाय, 6 विकेट टिपण्यामध्ये त्याला यश मिळालंय. पुढचा चेंडू उत्तम असा मारलाय, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे फलंदाजाला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा जयेश ऑन द मार्क, सामना करतोय अंकित. इथे मात्र उत्तम असा मारलेला पटका लेग साईडच्या दिशेने, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. आणि कदाचित या शॉट नंतर, या फटक्यानंतर अंकित कुठेतरी नाराज आहे. त्याला माहित होतं मोठा फटका मारता आला असता, मात्र पाहिजे तेवढा जोर लागला नसावा कदाचित, आणि म्हणूनच एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे अंकित याला. पुन्हा एकदा योगेश ऑन द मार्क येत असताना पुढचा चेंडू स्लोवर टाकलाय, मात्र उत्तम असा फटका, गुडघा टेक शॉट, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. मनापासून आभार. आणि या षटकारानंतर धावसंख्येने 6 धावांनी उसळी घेतली. धावसंख्या येऊन पोचली आहे 4 गडी बाद 52 वरती आणि 3-2 गो वरती आलेले हे षटक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला झणझणीत षटकार, 6 धावा.
तर षटकार मारला होता. पुन्हा जाऊयात लाईव्ह मध्ये आणि जणू काही तोच रिप्ले पुन्हा एकदा दाखवण्यात आलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत आणखीन एक मारण्यामध्ये यश मिळालंय. आणखीन एक जर षटकार मारला या चेंडूवरती तर 1001 रुपयांचं रोख पारित बाई यांच्यातर्फे कालपासून लागू झालेलं आहे. हॅट्रिक घ्या किंवा षटकार 4 लगातार मारा, मग तुम्हाला 1001 रुपयांचं पारितोषिक रोख देण्यात येणार आहे. पुढचा चेंडू इथे मात्र थोडीशी गडबड आणि गोंधळ. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे योगेश याला. आणि 5 षटकांअखेर 4 गडी बाद 65. अठरा चेंडू मध्ये आता ही 22 धावांची गरज आहे. आता मात्र समीकरण थोडस चांगलं, सोपं, सोयीस्कर, उत्तम, उत्कृष्ट, अतूट, अविश्वसनीय झालेलं दिसतंय. आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता 18 चेंडू हातामध्ये 22 धावांची गरज आणि उत्तम अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला योगेश याच्या मार्फत. चला, पुढील गोलंदाज राहुल पुन्हा एकदा ऑन द मार्क येत असताना सामना करेल, तो म्हणजे पहिलाच चेंडू घेतलाय त्याचा समाचार. चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय षट पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क राहुल जाधव. सामना करतोय योगेश आणि आता मात्र उत्तम, उत्कृष्ट अशी डिलिव्हरी आणि काय सुंदर हात फिरवलाय. अचूक टप्प्यावरती पडलेलो हो चेंडू आणि ह्या चेंडूवरती खरं तर जोरदार मारण्याचा माणूस होता, मात्र माणूस फसला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे राहुल याला. आणि पुढचा चेंडू जोरात मारलेला आहे. या चेंडूवरती मात्र चेंडू जातोय जवळ जवळ सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत चौकार. आपण बघू शकता पुन्हा एकदा योगेश ऑन द मार्क आहे. साल पॉइंटच्या दिशेने मारलेला हळूवारपणे हा चेंडू उत्कृष्ट फील्ड केलाय, मात्र थ्रो तेवढा चांगला म्हणता येणार नाही. आणि धावून आणखीन एक धाव खरं तर पूर्ण झाली असती, मात्र आपण बघू शकतो की थोडासा आळस याच्यामध्ये पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा राहुल ऑन द मार्क येताना सामना करतोय, तो म्हणजे अंकित. इथे अंकितने मारलाय उत्तम असं कनेक्शन. बघावं लागेल नेमकं काय होतंय, मात्र चेंडू आहे तिथेच आणि अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे राहुल याला, माफ करा अंकित याला. आणि 6व्या षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावरती 1 to go वरती आलेलं षटक आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले गोलंदाजाला. 6 षटकांअखेर 4 गडी बाद 77. डीजे प्रशांत ऑन द मार्क येताना आणि प्रशांत याच्या पहिल्या चेंडूवरती घेतलाय समाचार. रॉकेट चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. डीजे
आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे. याच चेंडूवरती सामना पूर्ण होतोय का? उत्तर मिळालं नाही. चेंडू उसळलाय, तोंडावरती लागलाय आणि तरी सुद्धा इतने से दर्द को हम भीग नहीं देते मेरे दोस्त. यहाँ तो हर एक कथा का दी एंड अच्छा होता है. अगर दी एंड अच्छा नहीं तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. असं म्हणत पुन्हा एकदा उभा राहिलाय अंकित ऑन द मार्क. बघूयात ह्या चेंडूवरती मॅच संपवण्यामध्ये त्याला यश मिळतंय का. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू टाकण्यात यश मिळालंय ते म्हणजे प्रशांत याला. पुढचा चेंडू जोरदार मारलाय लेग साइडच्या दिशेने. 1 बाउन्स. चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे अंकित याला. आतापर्यंत अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. पंधरा चेंडू मध्ये आतापर्यंत 38 धावा करून संघासाठी योगदान दिलंय ते म्हणजे योगेश यांनी. आपण बघू शकतो पुन्हा एकदा योगेश ऑन द मार्क आहे. नेमकं काय होतंय बघण्यासारखं आहे. आणि इथे मात्र कट केलाय, चेंडू गेलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स. हार्दिक अभिनंदन आणि न जिंकलेल्या संघाला पुढच्या वर्षीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तोपर्यंत ऐका सुमधुर गाण्यांचा सुमधुर आस्वाद DJ बाबू यांच्या सोबत.